हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच राहा. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला रोजच्या कामाच्या 10 टिप्स सांगणार आहे, ज्याने तुमचा आळस कायमचा निघून जाईल. तर आपण रोजची कामे नेहमीच करत असतो, पण आपण जर त्या कामाचे प्लॅनिंग करून जर कामं केली तर कामं वेळेवर सुद्धा होतील, तुमचा वेळ वाचेल आणि कामांना ऐन वेळेला कामात होणारी काही गडबड धांदल जी उडत असते ती होणार नाही. चला तर मग बघूया या 10 टिप्स कोणत्या आहेत. टिप नंबर 1, रोजच्या कामांचे प्लॅनिंग करा. जसे की सकाळी मुलांना किती वाजता शाळेत जायचे आहे त्याच्या किमान 2 तास आधी तुम्ही उठलेले हवेत. त्याने काय होईल की सकाळी घाई होणार नाही. टिप नंबर 2, स्वच्छता ठेवा. आपले घर, अंगण किंवा बाल्कनी नेहमी स्वच्छ ठेवा, म्हणजे तुमचा मूड दिवसभर एकदम छान राहण्यास मदत होईल आणि घरात प्रसन्न वाटेल. टिप नंबर 3, कपडे व्यवस्थित ठेवा. जसे की कपडे रोजच्या रोज मशीनला लावणे, ते व्यवस्थित वाळत घालणे आणि त्याच्या लगेच घड्या घालून जागेवर ठेवणे. याने घरात पसारा वाढणार नाही आणि जर कपड्यांचा पसारा घरात सगळीकडे असेल तर निगेटिव्हिटी तयार होते, ती होणार नाही. टिप नंबर 4, किचन मॅनेजमेंट. किचनमध्ये नियोजन असणे खूप गरजेचे आहे. जसे की दुसऱ्या दिवशीची तयारी, म्हणजेच भाज्या निवडणे, वाटणं करणे, लसूण सोलणे किंवा नाश्त्याची तयारी करणे. ह्या सगळ्या गोष्टी आदल्या दिवशी करून ठेवल्या तर ऐनवेळी गडबड होणार नाही. टिप नंबर 5, घरातील वस्तूंची व्यवस्था. म्हणजे काय? घरातील प्रत्येक वस्तूंना त्याची जागा नेमणे, म्हणजे त्या वस्तू वेळेवर जागच्या जागी सापडतील. नाहीतर घर अस्ताव्यस्त दिसेल आणि घरात पसारा सुद्धा होईल. वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवल्याने त्या आपल्याला वेळेत सापडतील. टिप नंबर 6, घरातील हवा शुद्ध ठेवणे. म्हणजे नेहमी घराची दारं, खिडक्या ओपन करून ठेवा, ज्याने घरात कुदट वास येणार नाही, तसेच घरात शुद्ध हवा खेळती राहील. टिप नंबर 8, पाणी जपून वापरणे. आपण भांड्यांना किंवा धुणं धुताना पाणी जपून वापरले पाहिजे. म्हणजे फिल्टरमधून जाणारे पाणी तुम्ही भांडी धुण्यासाठी वापरू शकता. शाळेतून किंवा ऑफिसमधून आलेल्या बॉटल्समध्ये जर पाणी असेल तर ते पाणी फेकून न देता झाडांना घालता येईल. टिप नंबर 9, लाईट्सचा वापर. म्हणजे आपण बाथरूममधले लाईट्स नेहमी ऑन करतो किंवा कित्येकदा फॅन असेच सुरू असतात. ते जर वेळेत बंद केले तर विजेची बचत होईल. सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची टिप, घरातील देवांची पूजा करणे. त्याने काय होईल? पॉझिटिव्हिटी तयार होईल आणि आपले मन प्रसन्न राहील. तसेच पूजा करणे म्हणजे एक प्रकारचे मेडिटेशनच नव्हे का?